हा प्रकाश केवळ व्यासपीठावरचा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या आठवणीचा प्रकाश आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असाच ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रकाश कायम राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी, माजी आमदार ॲडव्होकेट अजितराव बोसके, माजी श्री सदानंद पवार, या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. माझे हे ब्रीदवाक्य असणारी आपली शाळा 107 वर्ष पूर्ण करणारी आपली गुणवत्ताधारक आणि उपक्रमशील शाळा म्हणजेच आपली शेठ मफतलाल गगरबाई हायस्कूल देवगड आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न होत आहे. कसे आहेत मित्रांनो? मजेत ना? आपल्या देवाचागड देवगड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा देवगड एज्युकेशन बोर्ड संचालित आणि शेठ मफतलाल हायस्कूल माजी विद्यार्थी संघ आयोजित स्नेह मेळावा मैत्रीचा सोहळा आठवणीचा. तर मित्रांनो, आपण 9 तारखेला जो 9 मेला होणारा कार्यक्रम म्हणजेच आजी माजी विद्यार्थी चा स्नेह मेळावा आपण कशावर घेणार आहे, त्यांची काहींची बाईट आहे. बरेच विविध पदावर आता आहेत आणि त्याचबरोबर मोठमोठ्या क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत आणि त्यांची आपण बाईट पण घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्कीच सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला हा सोहळा पाहू. मी कर्नल मंगेश वसंत हायस्कूलचा सर मफतलाल गगरबाई हायस्कूलचा माजी विद्यार्थी. 1961 साली मी SSC पर्यंत ती शाळा सोडली. त्याच्या अगोदर 5 वर्ष ह्या शाळेत मी आपलं मौल्यवान शिक्षण प्राप्त केलं. खूप आठवणी आहेत, खूप म्हणजे खूप. कारण जे मुख्य हायस्कूलचं शिक्षण आहे त्याचा पाया इथेच घातला गेला. तुमचे सर, आदर सर, भोसले सर, ईडे सर, बुडेबाई, सुधा त्यांचेबाई, त्यांनी जे जे काय मार्गदर्शन त्यावेळी शिक्षण दिलं, अजूनही आज माझं वय 83 वर्ष, पण पुसलं जात नाही. त्या स्मृती इतक्या कायमस्वरूपाच्या मनात ठसलेले आहेत की त्या विरळ होणं फार कठीण. इतकं सुंदर शिक्षण देणारी ही संस्था आणि आजपर्यंत कुठच्याही माजी विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा या शाळेबद्दल अतिशय उत्तुंग असे उद्गार त्याच्या तोंडातून येतात. आणि जो पाया घातला गेला ह्याचं जे ब्रीद वाक्य आहे, ज्ञानशीलन कपडा, हे कायम स्वरूपी जपलेलं आहे. आणि याचं श्रेय आजपर्यंतच्या सर्व शिक्षक वर्गाला, जे जे प्रिन्सिपल होऊन जे जे मुख्याध्यापक होऊन गेले त्याचं, आणि विद्यार्थी गणाचं कस याच्यावर आज सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आत्ताचा लागलेला दैनिकपूर्ण 10वीचा रिझल्ट याच्यात पहिली येणारी मुलगी 100% मार्क्स मिळवून पहिली आहे. म्हणजे त्याच्यात काही बाकी राहिलं नाही, कुठेच काही कमी राहिलं नाही. आणि हा तिने उच्चांक गाठला. खरंच या मुलीचं
कौतुक करण्यासारखं आहे. आणि त्याच्याचबरोबर ज्या बाकी 4 मुली म्हणजे पहिल्या 5 त्या मुलीच आहेत आणि स्त्रीशक्तीचं एक त्या दैदिप्यमान उदाहरण समोर ठेवून ते आपलं समोर आणलं. आणि शाळेला मुख्याध्यापकांना तसेच मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांना याचं श्रेय जातच जातं. अशा ह्या अत्युत्तम शाळेला माझे शतशः प्रणाम. आणि मी तर माझं आयुष्य असेपर्यंत मी जे काय माझ्या आयुष्यात बनवलं, माझ्याकडे एक स्वप्न की डिफेन्समध्ये जाऊन काहीतरी देशाची सेवा करणं. त्याप्रमाणे मी 1962 साली सैन्यात गेलो. तिथे सर्व्हिस करताना त्याच्यानंतर अधिकारी म्हणून 1969मध्ये मी रुजू झालो. आणि त्याच्यानंतरची 30 वर्ष मिलिटरीमध्ये तोफखाना आर्टिलरी ब्रांचमध्ये पाहिली. आज मला रिटायरमेंट जवळजवळ 30 वर्ष झाली. तर अशा ज्या शाळेने आम्हाला हे मार्गदर्शन आणि मार्ग दाखवला, अशा शाळेचे शतशः धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी अनिता अनिल कोंडेकर, युवा श्रेणीची कुकुडीने वसंत राजेंद्र जोशी. मी या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. 1965 साली आमची बॅच होती. आणि ह्या शाळेच्या आठवणी आम्ही आता एवढी वय झाली तरी पण ह्या शाळेच्या आठवणी आमच्या मनात कायम आहे. आणि त्याच ओढीने आम्ही आता इथपर्यंत पोचलेलो आहे. आम्हाला इकडची शाळा म्हणजे आम्हाला सगळ्या टीचरचा एक प्रकारचा धाक पण होता आणि त्यांच्याविषयी आदर पण होता. हे कॉम्बिनेशन सहसा मिळत नाही. त्या शाळेत आम्ही खूप अनुभवलो. आणि सर्वात शेवटी सांगायचं म्हणजे ह्या शाळेची माझी विद्यार्थिनी असण्याचा खूप खूप अभिमान आहे. धन्यवाद. करणे माझी शिक्षक. मी रत्नागिरीला सध्या नोकरीला बदली निवडणं आहे. तिथे आणलं बहीण तिथे शाळेत मी तो गेले स्मृती आणि गावाहून टेकले होते त्यावेळी. आणि इथं नाव झाले ते शाळेत गेलो टेकले आहे. आता 3 महिने गेली. आता ते काय करणार, शिकवणार नाही. शिकवणार 3 महिन्याने मी भेटायला गेलो तालुक्यात. तर ते म्हणाले आमची बहीण म्हणाले पहिली आली बाकी पहिल्या चांगल्या प्रकारे पास झालं. तिला शिकवलं कोणी शाळेत चालू होतं. तिला बरंचसं चुकलं होतं. पहिलं 2-3 महिने आणि मी काय SSC बघित होतं आणि पाठ आहे म्हणून तिकडे असं काय नोकरी करताय का इकडे या. एक चांगलं शिक्षक म्हणणार मी म्हटलं तसं पटकन एक निष्ठा आधी ग्रॅज्युएट होतो मग त्याच्यामुळे इकडे आलो. आणि सुमारे 36-37 वर्ष आहे शिक्षक करायचं काम केलं. अन्नदत्ती केली. आणि त्या शाळेजवळ सर्वांकडे रचल्यामुळे तिने काही एवढंच शाळेचं दर्शन होतं. किंवा घरी बसल्या बसल्या शाळेत मुलांची गरज वगैरे खूप येते, छान वाटतं. तर एकूण शाळेत माझं आयुष्य तर छान गेलो. चांगली वाटतं भेटण्याचं एक एकूण स्टाफ वगैरे छान होता. कॅटरिंग वगैरे चांगली व्हायची माझ्या काळात. सुवर्ण महोत्सव झाला एक लक्षात राहिला. आणि एरवीसुद्धा
रोहिणी गॅदरिंग किंवा इतर कार्यक्रम अतिशय छान आहे. खेळ असो काय त्यावेळी रिझल्ट नसलेला काही सर्व वर्ष त्यांनी 100% आहे. मी श्रीपाद अनंत कुलकर्णी देवगड. आमची सध्या 4थी पिढी ह्या शाळेत शिकत आहे. मी 67मध्ये शाळेत ॲडमिशन घेतली. 71मध्ये SSC होऊन मी बाहेर पडलो. त्यावेळेचे शिक्षक म्हणजे खरोखरच डॉक्टर टेंगसे यांच्यापासून जे आम्हाला आदर्श मिळाला अजूनही आमच्या आता सगळं लक्षात आहे. आणि अजूनही आता आमची 4थी पिढी शिकत आहे. म्हणजे आम्हाला आदर्श आहे. तालुक्यात नाही जिल्ह्यात हे शाळेचा आदर्श आहे. कम्युनिटीचे लोकसुद्धा कोऑपरेटिव्ह आहेत, ऐकून घेणारे आहेत. त्यामुळे आम्हाला ह्या शाळेबद्दल बरोबर अभिमान आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य वेळोवेळी करत हो. थँक्यू. मी अजित पांडुरंग दत्त जामसंगात राहतो. ह्या शाळेत मी 1965 ते 1971 या वर्षात शिकत होतो. मी जामसंगा वरकोडीत राहिलो. जवळपास चालतच जायला लागलं. 3 मैल हे अंतर आहे. त्या काळात बाकीची काही वाहनं नव्हती. बहुतेक सर्व कारण जामसंगात आमची शाळा झाल्यानंतर इथे आलं सगळं. त्याच्या आधी 82च्या आधी सगळं इथेच शिकत त्याच शाळेत. आणि त्यावेळी जे शिक्षण झालं ना त्यावेळी जे मुख्याध्यापक टेंगसे त्याचबरोबर नागर सर, होलसे सर, कर्णिक सर आहेत. नंतर अटक सर, आठवलेबाई, ह्या वर्षेबाई हे त्या कर्णिक सर, हे अनेक शिक्षकांचे अनेक खाडिये सर नावंसुद्धा अनेक शिक्षकांच्या याच्यातून त्या संस्कारातून आम्हाला वाढले. देशपांडे सर एक शिस्त हा एक मोठा ह्या शाळेचा हा टोपी घालायचं नाही. त्यावेळी गेट म्हणून आत येतं नाही फक्त टोपी असली पाहिजे. पांढरी टोपी घालून आम्ही त्याच्यात घालून तरी आलो. मोठे काढायचे प्रकार झाले नाही. खूप अनुभव आहेत या शाळेने आम्हाला. संस्कार जे आहेत आणि विशेषतः संघाचे संस्कार तर ह्या शाळेतच झाले. नागोर गोडसे असतील, फाटक सर असतील, हे सगळे संस्कार संघ संस्कारात वाढलेले. टेंगसे सरांचा बचत होता चांगलाच होता. पण आणि ह्या त्यांच्या कामामध्ये खूप पुढे त्याचा फायदा झाला. पुढे मी 2000 मी BCom झालो रत्नागिरी मुक्त कॉलेजला. नंतर ठाणा लॉ कॉलेजला LLB केलं. नंतर वकिली करायला लागलो देवगड इथे. काय LLB माझं शिक्षण होतं. वकिलीचा व्यवसाय 1981ला सुरू केला. आत्तापर्यंत करत होतो. दरम्यानच्या काळात 2004 ते 2009 मध्ये मला विधानसभेचं तिकीट मिळालं. झालं म्हणजे आप्पांनंतर आप्पा 4 टर्म होतं माझं दाखल. ते 4 टर्म झाल्यानंतर त्यांचं परत म्हणजे आता मी राहणार नाही. ते पक्षाने माहीत नाही केलं. 2000 मी म्हटलं एका टर्म पद्धत राहील कारण मी त्या राजकारणी म्हणत मी संघाचा संघाच्या संसदामध्ये मला राजकारणातला त्याचा सुख नव्हता. त्यांना घेतानाच त्यांना फेकलं की एकच टर्म राहील. त्याप्रमाणे 2004 ते मी एक टर्म झाल्यानंतर तर व्हायच्या आधीच मी सांगितलं दुसरा उमेदवार मला लक्ष दिलं नाही. पण मी प्रमोद जेठार म्हणून नंतर टर्म घेतलं मुंबई ठाण्यावर. त्यांना इकडे आले होते. त्यांना त्यांनी इंटरेस्ट दाखवलं. त्यांना म्हटलं तुम्ही काम करायला लागला 2 वर्ष ते आणलं. आता त्यानंतर नितेश राणे आताही आणलं. पहिले काँग्रेस भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या कामात जास्त होतं. आता माझा ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे जीवनकाल ह्या शिक्षणाचा मोठा प्रभाव आहे. नंतर 82 म्हणजे आमची सर्व मोर्चा गोष्टी हायस्कूल सुरू झालं. आणि मी आता त्या संस्थेचा वैज्ञानिक मंडळाचा अध्यक्ष आहे. आणि आम्ही आता ती शाळा सगळं मोठी केली. चांगली ती शाळा शिशुवर्गापासून 11वी ते 10वीपर्यंत आणि पुढे MCMC अनेक ह्या आहेत. आत्ताच आम्हाला SNDTचं महिला विद्यालय मिळालं. पण मूळ आमचं इथे या शाळेत शेत मोफतलाल गोगलबाई संस्कार 9 मे रोजी आज शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. 107 वर्षाची परंपरा लाभलेल्या या शाळेला
खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्थेत येण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य अतिशय आवश्यक आहे. शिक्षणामध्ये होणारे मूलभूत बदल, त्यामध्ये येणारी तांत्रिकता आणि त्याद्वारे मुलांना विकसित करण्याची मिळण्याची संधी याचा विचार करता माजी विद्यार्थ्यांचा सहभाग हा फार मोठा आधार या संस्थेला व शाळेला राहणार आहे. 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या उत्साहानं आणि ज्या परंपरेनं या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मदतीचा हात दिला, अशी साथ ते यापुढेही देतील अशी या मेळाव्याच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार माझे वर्गमैत्रिणींनो, मित्रमैत्रिणींनो. मी शाळेत 64 सालात SSC पास होऊन सोडली. 5 वर्ष मी शाळेत काढली. पण शाळेबद्दलचे अनुभव न बोलता येण्यासारखेच आहेत, तरी पण बोलते. टेंगशे सरांची आठवण सगळ्यांनाच माहिती असेल, माझ्याबरोबर शिकलेले. भीतीपूर्ण वातावरणात आम्ही शिकलो आणि शिस्तीत शिकलो, त्याचा खूप अभिमान आहे. त्यामुळेच जगात आम्ही असं करू शकलो. राष्ट्रगीत सुरू कर.
करतो सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन या. सर सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाचा आपण हा प्रकाश केवळ व्यासपीठावरचा नाही तर आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या आठवणीचा प्रकाश आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असाच ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रकाश कायम राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी, माजी आमदार ॲडव्होकेट ललितराव बोपके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेशजी कदम, ज्येष्ठ माजी मुख्याध्यापक शासक कर्णिक सर, माजी शिक्षिका कवयित्री श्रीमती मंदाकिनी गोडसे, सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावे. गव्हर्नमेंट एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री सदानंदजी पवार, श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. माजी विद्यार्थी संघ स्थापन झाल्यानंतर पुन्हा पहिलाच हा स्नेह मेळावा श्री शंकरधुरी साहेब, त्यानंतर ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि माजी आमदार ॲडव्होकेट ललितराव बोपके साहेब, हे ब्रीदवाक्य असणारी आपली शाळा 107 वर्ष पूर्ण करणारी आपली गुणवत्ताधारक आणि उपक्रमशील शाळा म्हणजेच आपली शेठ मफतलाल गजरबाई हायस्कूल देवगड आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न होत आहे. माजी विद्यार्थी हे शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासामध्ये महत्वाचा हातभार लावत असतात. विविध प्रकारे मोलाचे योगदान माजी विद्यार्थी शाळेच्या विकासासाठी करत असतात. हॅलो, व्हायचं असतं त्या अर्थानं मी सेवानिवृत्त
आणि सेवा करून करून फार काया पालट झालेल्या 50 वर्षांपूर्वीच्या एका 7-8 वर्षाच्या मुलीकडे पहा. तिलाच कळलं नाही. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सुद्धा स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढले. आजही मी तेच करते. आज मी तुम्हाला समोर ठेवून पाहते आणि मला दिसते ते म्हणजे हजारो वर्षे अन्यायात चिकट पडलेली एक गुलाम स्त्री, मुलगी या नावाने समाजाने विकत घेतलेली आणि म्हातारी म्हणून अडगळीत फेकलेली एक स्त्री. तिच्यावरच्या अन्यायानं माझं मन आता पेटून उठलंय. धन्यवाद नंदुताई. आणि यानंतर आता आपल्यासमोर येतोय मुंबईमध्ये हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी झाली? कारणा परंपरागत भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते आणि त्या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एक लावण्य होती, युवती होती. तर मित्रांनो, स्नेह मेळावा आजी माझी विद्यार्थ्यांचा कसा वाटला तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये.